दृश्य जी आता आपण बघतोय ती आहेत दादर परिसरामधली धुळीचं वादळ अक्षरशः आल्याची परिस्थिती। गाड्यांचे हेडलाइट्स दिवसा ढवळ्या लावावे लागतात अशी परिस्थिती खरं तर बघायला मिळाली। दादरचा परिसर आहे जो की या धुळीने इतका माखून गेला या धुळीच्या वादळाने की नेमका परिसर कुठला आहे हे सुद्धा ओळखता येत नाहीये। आणि याविषयी बोलूयात रिद्देश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्देश, काय नेमकं चित्र आहे सध्याचं दादर मधलं? तर रिद्देश यांच्यासोबत पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात, मात्र सोसाट्याचा वारा हा सगळा दादर परिसरामध्ये अनुभवायला मिळतोय। आणि रिद्देश यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। रिद्देश, काय नेमकं चित्र आहे सध्याची, काय परिस्थिती आहे दादर मधली? तर अवकाळी पावसामुळे महामुंबईचं जीवनमान आणि इथलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे। रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालेला आहे आणि या सगळ्याचा दुसऱ्या बाजूला मेट्रोच्या सेवेवरती सुद्धा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची सेवा 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। उमेश करंजकरांकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। उमेश, नक्कीच यामिनी, जर सध्या आपण पाहिलं तर मुंबई आणि मुंबईसह जे उपनगर आहेत दोन्ही उपनगर आणि ठाणे या सगळ्या परिसरामध्ये ढगांचं सावट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। उमेश यांच्याकडून पुन्हा एकदा काही अपडेट्स घेऊयात। मात्र ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे उपग्रहांच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण बघतोय जिथे या वाऱ्यांची स्थिती कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे ते आपण बघू शकतो। कशा पद्धतीने ढगांची वाऱ्यांची स्थिती आहे। तर मुंबईचा एकूणच पश्चिम किनारा आणि त्यासोबतच मुंबईचं चित्र आपण बघतोय, याविषयी बोलूयात। उमेश आपल्या सोबत आहेत। उमेश, नक्कीच जर आता सध्या मुंबईची परिस्थिती पाहिली तर सर्वीकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात वादळ वारा जो आहे तो पाहायला मिळतोय। एकूणच जर सध्या पाहिलं तर दादर असेल त्या यासोबतच जो मुख्य मुंबई आहे त्या तिकडची परिस्थिती असेल तिथे मोठ्या प्रमाणात वादळ जो आहे तो आपल्याला पाहायला वादळ सकट धुळीचं साम्राज्य या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकूणच सध्या संध्याकाळची वेळ आहे, चाकरमानी जो आहे तो आज संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जायला निघत असतो। मात्र अशा वेळेतच मेट्रो असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, सेंट्रल रेल्वे असेल ह्याच्यावर हा सगळ्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच संध्याकाळी हा सगळा फटका जो आहे तो खास करून उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामिनी, अगदी उमेश, खरं तर या सगळ्याचा परिणाम जर आपण पाहिला तर आताच आपल्याला मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं जसं या अवकाळी पावसामुळे रेल्वे काहीशी रखडलेली दिसते। बदलापूर असेल, ठाणे, घाटकोपर या सगळ्या परिसरामध्ये पाऊस पडतोय, तर दुसरीकडे मेट्रोची सेवा सुद्धा रखडताना दिसते। या सगळ्यामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेचा मार्ग आता प्रभावित झालेला आहे। यामिनी, संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईतून उपनगरामध्ये, मग दोन्ही उपनगर, पश्चिम उपनगर असेल किंवा पूर्व उपनगर असेल, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे तो आपल्या घरी जायला निघत असतो। आणि यावेळेस गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून या सगळ्या परिसरामध्ये जर तुम्ही नवी मुंबई बघाल, यासोबतच दादर बघाल, ह्या सगळ्या परिसरामध्ये खास करून जर मेट्रोचा प्रवास करत असणारे प्रवासी यांच्यासाठी मोठा फटका जर आता संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळतो। दादर सहितच घाटकोपर, मानखुर्द या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतं। त्यामुळे मेट्रोचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे। हा सगळा फटका जो आहे तो मेट्रोच्या प्रवाशांना बसतोय। वर्सोवा ते घाटकोपर, घाटकोपर ते वर्सोवा अशा दोन्ही कडच्या मेट्रो सेवा जी आहे ती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच जो सेंट्रल रेल्वेचा प्रवासी आहे याला देखील या सगळ्याचा फटका बसलेला आहे। कुठेतरी रेल्वे ज्या आहेत त्या मंदावलेल्या आहेत। सध्या जी सेंट्रल रेल्वेच्या PRO आहेत त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी कुठे मोठी हानी या सगळ्या प्रकारामुळे झालेली नसली तरी वेग जो आहे तो मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी उमेश, जसं तुम्ही सांगितलं संध्याकाळ होत आलेली आहे, 5 वाजत आले, त्यामुळे मोठ्या संख्येने जे सगळे चाकरमानी असतात ते आपापल्या घराकडे परतताना दिसतात। उमेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। पुन्हा एकदा पुणे IMDचे केस होसाळीकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। होसाळीकर सर, ही मुंबईमधली काही दृश्य इतकी भीषण आपल्या समोर येत आहेत। दादर आणि या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे।
काय झालंय की गेल्या 2 ते 3 तासामध्ये खास करून उपनगरामध्ये मुंबईच्या बऱ्याच ठिकाणी आपण वादळी वारे बघतोय आणि काही ठिकाणी जसं कांदिवली आहे, ठाणे आहे, मुलुंडच्या काही भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचा पाऊसही आपल्याला दिसतोय. अर्थात आता त्याची तीव्रता कमी झाली, पण वादळी वारे असल्या कारणाने हा मुंबईतला त्या मानाने पहिलाच पाऊस असं म्हणायला हरकत नाही, मान्सून पूर्व. आणि त्यामुळे धुळीचे जे लोळ होते ते आपल्याला उठताना दिसले. धुळीचे एक सर्वसाधारणतः लोळ वर उडाल्या कारणाने त्याच्याने थोडीशी दृश्यमानता कमी झाली, थोडंसं अंधारल्यागत झालं आणि बऱ्याच लोकांमध्ये त्याच्याबद्दल थोडीशी कुतूहल आणि थोडीशी मनामध्ये भीती निर्माण झाली. पण पहिला पावसाच्या सरी होत्या, त्यामुळे ते धुळीचे लोट आपल्याला वादळी वाऱ्यामुळे उडताना दिसले. पुढच्या 1-2 तासांमध्ये त्याची तीव्रता आपल्याला कमी होताना दिसेल, पावसाची तीव्रता आपल्याला कमी होताना दिसेल, पण आकाश ढगाळ राहण्याची शक्यता नक्की असेल. हो, होसाळीकर सर, जी महत्त्वाची शहरं आहेत नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या सगळ्या ठिकाणी दुपारच्या वेळेला ज्यावेळेला हा पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे किंवा हे वादळासारखी परिस्थिती आली आहे, तेव्हा अक्षरशः अंधार झालेला होता भर दुपारीच. हो, जसं मी मगाशी म्हणालो की जसं कल्याण आहे, टिटवाळा आहे, शहापूर आहे, नवी मुंबईतले बरेचसे भाग आहेत, पनवेल आहे, त्या सर्व भागांमध्ये दुपारी 1 ते 3च्या दरम्यान खूप मोठा मेघगर्जनेसह पाऊस पडला आणि त्यावेळी वाऱ्याचा वेगही वादळी होता, खूप जास्त होता. त्याच्यामुळे परत एकदा तिथे पण तो पहिलाच पाऊस असल्या कारणाने या ऋतूतला, उन्हाळ्यातला, त्यामुळे तिथे पण जी धूळ असते रस्त्यांवरती किंवा अदरवाईज ऑल्सो ती धूळ आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसली, कारण वारे खूप जोरदार होते आणि त्याच्यानंतर मग तो पाऊस पडला आणि त्या धुळीमुळे खूप अंधारल्यागत झालं आणि अर्थातच ढगांमुळे पण ते अंधारल्यागत ऑलरेडी झालेलं होतं, त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे थोडा आपल्याला जास्त वाटला. हो, होसाळीकर, अगदी शेवटचं मला असं वाटतं की तुम्ही नागरिकांना याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं, कारण चर्चगेट सारखा जो परिसर आहे तिथे इतका सोसाट्याचा वारा होता की बॅरिगेड्स पडले आणि एका लहान मुलगा त्याच्या खाली दबता वाचलेला आहे. त्यासोबतच या वाऱ्यामुळे मोठ्या संख्येने पत्रे उडतायत किंवा झाडं कोसळताना दिसतायत. नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? छान प्रश्न विचारलात. नागरिकांनी अशा वेळी ज्यावेळी मेघगर्जनेसह पाऊस पडतो त्यावेळी 3 गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. एक म्हणजे मेघगर्जनेसह पाऊस पडताना वाऱ्यांचा वेग हा अतिशय जास्त असतो, वादळी वारे असतात ते जरी थोड्या वेळासाठी असले तरी त्याचा वेग खूप जास्त असतो. त्याच्यामुळे जे लूज स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे घरावरचे पत्रे म्हणा किंवा काही ठिकाणचे लावलेले होल्डिंग्स म्हणा किंवा काही ठिकाणी जर का झाडं असतील ही पडण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट ही आहे की त्याचबरोबर विजांचा कडकडाटही होतो, त्याच्यामुळे पण बऱ्याचदा जीवितहानी किंवा पशुहानी किंवा आपल्याला काही आपली संपत्तीची हानी होऊ शकते, तर त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. जर का तसं खूप मोठा कडकडाट होत असेल तर शक्यतो बाहेर पडू नये. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो पाऊस असतो थोड्या वेळेसाठी थोड्या जागांसाठी पण खूप मोठा असतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते पाणी साचतं आणि नेमका जर का आपल्याला तिकडचा जागेचा अंदाज नसेल तर मग कदाचित काही ठिकाणी आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, तर त्याची थोडीशी खबरदारी घ्यावी. अगदी खूप खूप धन्यवाद होसाळीकर सर, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी.